तुला माहिती आता बघू आतमध्ये लाव ना. इतके छान केस होते प्रणवचे, इतके त्याने ना काय कलर केलं काय केलं माहिती नाही. सगळी केस वाईट झाली. म्हातारा झाला तू. नाही झालो मग इकनी कमी आणि स्टोरूम जरा जास्त झालेली आहे. वेलकम बॅक टू अवर चॅनल वनफू फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस तुम्ही चालली आहे बाहेर आणि ॲज युजल लेट झाला बिकॉज जेव्हा सगळे एकत्र येतात तर एका टायमिंग मॅच होतपर्यंतच वेळ होतो. जायचं होतं 3:30ला झाले 3:45. चला तर मी कुठे चालली आहे तुम्हाला पुढे समजेल. तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. तर आज आमच्या विंगचं गेट टुगेदर होतं आणि खरंच खूप छान झालं. खूप मजा आली. इतका सुंदर त्यांनी सगळं कॉन्सेप्ट होता ना त्यांचा, वेलकम आणि मग सगळ्या गोष्टी, त्यांची थीम त्यांनी डिसाईड केलेली होती. तर खरंच छान वाटलं. थोडं फेस्टिव्ह वाईब्स होत्या आणि सगळे छान असे रेडी होऊन आलेले होते. कोणी साडी घालून, कोणी सूट घालून. तर सगळे छान दिसत होते आणि आम्ही खूप मज्जा केली. DJ सुरू होतं त्याच्यामुळे आम्ही जास्त काही शूट नाही केलं. थोडंफार ग्लिम्स घेतलेलं आहे पण आम्ही भरपूर असं एन्जॉय केलेलं आहे. एक रीलसुद्धा शूट केलेली आहे आणि ती मी लवकरच शॉर्ट्सवर अपलोड करणार आहे. तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगाल की ती रील तुम्हाला कशी वाटली. आणि असा काही मेन्यू होता. खूप मजा आली. थोड्याच वेळापूर्वी मी घरी आली, फ्रेशनअप झाली आणि प्रणव गेला बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन. मग तो पण बाहेर जाणार आहे. जसं आमच्या विंगच्या सगळ्या लेडीज आम्ही सोबत गेलो होतो तसेच आमच्या विंगचे सगळे जेंट्ससुद्धा सोबत जाणार आहे आज डिनरला. तर हे ठरवलेलं असतं त्या म्हणजे जेणेकरून लेडीज घरी येतील तर त्यांना स्वयंपाक करायची गरज नाही. तर थोडंफार त्यांना पण एक रेस्ट होऊन जातो महिन्यामध्ये एकदा. आणि ह्या गेट टुगेदरनी एक फॅमिली रिलेशनसुद्धा बिल्डअप होतं सगळ्यांमध्ये. तर येस. आणि जियाना गेली आईबाबांकडे बिकॉज आईबाबांकडे प्रणव जातो आहे. तर मग पण जियाना तर मागे लागेलच तर म्हणून ती गेली आईबाबांकडे. चला मग. आणि प्रणवने सगळं घरसुद्धा सगळं क्लीन करून ठेवलं. जे माझे पेंडिंग कामं होते त्यांनी ह्या 4 तास सगळे करून ठेवलेले आहेत. म्हणजे कपडे वाळायला घातले, भांडे लावून ठेवले आणि सगळंसुद्धा त्यांनी सगळे व्यवस्थित लावून ठेवले आहेत. तर आम्हाला हे क्यूट असं हॅम्पर रिसीव्ह झालेलं आहे डॉक्टर रुचिता उघादेकडनं. तर हे आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि मानेवाड्याला यांचं स्वतःचं क्लिनिकसुद्धा आहे आणि बऱ्याच ट्रीटमेंट त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर मी यांचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या डिटेल्स मेन्शन केलेलं आहे आणि याची फोटोसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होत असेल तर तुम्ही तिथनं पण बघू शकता. बऱ्याच ट्रीटमेंट्स त्यांच्याकडे, जॉईंट डिसीजेस, स्पॉन्डिलायसिस, डायबिटिक, अस्थमा, स्किन प्रॉब्लेम, बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्यांनी काही असे छान छान असे प्रॉडक्टसुद्धा आम्हाला पाठवलेले आहे. मला 1-2 ऑइलसुद्धा दिसत आहे, उपटन दिसत आहे आणि ही साबण आहे, ही सोप आहे आणि याचा फ्रेग्रन्स अगदी लहानपणी आपण जे शिकाकाई वगैरे लावायचा ना डोक्याला तशात काइंड ऑफ मध्ये स्मेल आहे. आणि हे आहे केशिया रसायन ऑइल. यात हे हेअर ऑइल आहे. तर लेट्स ट्राय. बघू. तसंही हेअरफॉल खूप जास्त होत आहे तर मी ट्राय करेलच हे. पण प्रॉडक्ट खरंच खूप छान वाटत आहे. त्यांचे रिव्ह्यूजसुद्धा आहे गुगलवर, तुम्ही तिथे पण जाऊन चेक करू शकता. आणि हा फेस ग्लो ऑइल आहे. आणि हे आहे उपटन. तर येस, तुम्हाला जर कोणाला त्यांच्याकडे व्हिजिट करायचं असेल तर नक्की त्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्याशी भेटा, बोला आणि अपॉइंटमेंट आपली बुक करा. सुगंध नाही माहित कसं आहे. आणि प्रणव मला म्हणतोय की तू नाही, तू तुझे प्रोडक्ट यूज कर, मी यूज करेल हे सगळं आयुर्वेदिक. ह्या पोराला कितीही द्याल ना तरी कमी पडतं सगळ्या. मी काही वेगवेगळे प्रोडक्ट्स यूज करतो. कॉन्स्टंट नाही माझे कुठलेच प्रोडक्ट. म्हणजे जिथे जे बघितलं ते. इव्हन हॉटेल्स मध्ये वगैरे जे सगळं मिळतं तर ते पण मी लावतो. म्हणजे माझी स्किन अशी सेन्सिटिव्ह आहेच नाही, काही पण लावायचं मस्त. चला तर थँक्यू रुचिता वन्स अगेन फॉर दिस वंडरफुल गुडी.
नक्की आम्ही यूज करू. आणि आम्ही नाही, प्रणव यूज करणार आहे. मी त्याला म्हटलं मी हे ग्लो ऑइल यूज करेल. मला म्हणतो नाही तू तुझं बघ, मी यूज करेल. तर हे जे 2 प्रोडक्ट्स आहे, ऑइल आणि हा हेअर ऑइल आणि हे ग्लोईंग ऑइल, तर याच्यामध्ये सुगंध एकदम परफेक्ट जो आयुर्वेदिकचा असतो तो आहे. पण ही सोप खरंच खूप म्हणजे छान वाटत आहे. मी नक्की उद्या आंघोळ उद्या नाही आजच करशील तू संध्याकाळीच, मला माहिती आहे आज या ना उठेल. बघा मी म्हटलं होतं ना 5 मिनिटानंतरच चाललो जाईल, नाही तर आताच आंघोळ करा. काही नाही तुझं, काही तू काही करू शकतो. आणि आम्ही सगळे डिटेल्स त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे. त्यासोबतच त्यांची इंस्टाग्राम आयडी सुद्धा. भरपूर रील्स आणि भरपूर काही अशा इम्पॉर्टंट गोष्टी शेअर करतात त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर. तर नक्की तुम्ही त्यांच्या पेजला जाऊन लाईक करा आणि जास्तीत जास्त फॉलो करा. इकडे हे सुरू झालं. जास्त नाही येत ना ते, तुला माहिती आहे. बघू आतमध्ये लाव ना. इतके छान केस होते प्रणवचे, इतके त्याने ना काय कलर केलं काय केलं माहिती नाही. सगळी केस वाईट झाली. म्हातारा झाला तू. नाही झालो मग आय एम ग्रोईंग ओल्ड. आता मला बाळ झालाय तर म्हणून केस पिकतील का? बाळ झालाय आता आणि विचार करतो तो थांबा आता 5 मिनिटं. माझी पोरगी 2 वर्षाची झाली आहे. भरपूर काही जबाबदाऱ्या आहेत. एक गप तू जरा, त्याच्यामुळे होऊन जातात ग्रे हेअर. इट्स ओके. आपल्या पॅरेंट्सचे ऍट द एज ऑफ 60 झालेले आहेत. मग त्यांना नव्हते का? त्यांचे तर 3 होते दोन्ही साईडनी. काय आपले लाईफस्टाईल चेंजेस आहे. त्यांच्या जनरेशन आपल्या जनरेशन मध्ये भरपूर फरक. ते नाही मेहंदी लावून गेला तर मी लवकरच. आज जियाना झोपली आहे म्हणून आम्ही इथे येऊन बसलो आणि बोलतोय. छान वाटत आहे पण इथे. आता ही जर आपली त्या फेसिंगनी असता फ्लॅट तर पूर्ण ऊन असते. छान वाटते आता इव्हिनिंगला. पण ही बाल्कनी कमी आणि स्टोरूम जरा जास्त झालेली आहे. हा ड्रॉवर आमच्या म्हणजे प्रणवचं आहे हे काम सगळं. एवढे कपडे भरले त्यात की तो ड्रॉवरच तुटला. ही शू रॅक, ती जियानाचं हे सगळं. ही सायकल आता 2 महिन्यापूर्वी घेतली आणि याचा पूर्ण कलर गेला उन्हात ठेवून ठेवून. हे सगळं क्लीन करायचं आहे आम्हाला. म्हणजे आम्ही इथे प्रॉपर असं सेटअप करू काहीतरी. कार्टून उठलेलं आहे इकडे. हाय हॅलो. झोपते आणखी. जियाना उठली कशी नाही. मी सहज अशीच बघायला आली आणि मॅडम मस्त इकडे तिकडे बघत होते. उठल्या होत्या. छोटू काय काय चला. झोप झाली. काय झालं? चला तर आता ऑफिसचे कामं आटोपलेली आहे. त्यासोबतच थोडं दीपालीचा स्वयंपाक पण आटोपलेला आहे. चला अजून एक चांगली गोष्ट, स्वयंपाक पण आटोपलेला आहे. फक्त घरी येऊन जेवायचं आहे. आज बाहेर डिनर नाही आहे कारण दीपालीने मला नाही म्हटलं. कारण लास्ट वीकमध्येच आम्ही गेलेलो होतो तर नो. चला तर मग आता आम्ही जातोय बाहेर. थोडे जियानाचे कपडे घ्यायचे कारण कमिंग डेजमध्ये आम्ही कुठेतरी जाणार आहे. कारण कमिंग डेजमध्ये भरपूर काही गोष्टी होणार आहे. तर कुठे जाणार आहे, काय करणार आहे आणि पुढे काय काय गोष्टी येणार आहेत हे नक्की तुम्ही गेस करा आणि आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. पण कुठेतरी जाणार आहे तर त्यासाठीच आमची तयारी आता थोडी चालू आहे. आणि जियानाचे आम्ही कपडे घ्यायला सुद्धा जातो. आणि मलाही आजच माहित झालं की आम्ही कुठेतरी जाणार आहे. तर मी थोडं सरप्राईज ठेवलं होतं दीपालीसाठी. बट अनफॉर्च्युनेटली मोबाईल बघितला तिने आणि त्यात एक नोटिफिकेशन आली आणि पूर्ण माझा गेम होऊन गेला. असो 10-12 दिवसा अगोदर त्या गोष्टी माहीत झाल्या तर फाईन. तर त्यासाठी आता थोडी तयारी करायची आहे. चला तर लवकर माहीत झालं तर लवकर तयारी होईल. नाही तर वेळेवरच सांगितलं असतं तर अजून भयंकर भानगड असती. कारण दिवाळी सुद्धा आहे, त्याची कामं वेगळी आणि मग त्यानंतर पप्पांचा बर्थडे आहे.
भरपूर काही गोष्टी लाईन अप आहे. तर तुम्ही आता इथनं जे पुढे ब्लॉग्स येईल, आपली 5th अॅनिव्हर्सरी आहे, एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. हो नाही बोलणे काय 2 वर्षापासून आम्ही दोन्ही वेळेस आम्ही विसरलो. मागच्या वर्षी बिकॉज झियाना झाली, त्या गोंधळामध्ये आम्ही आमचं सगळं विसरलो. आणि मग जेव्हा डेट चालली जायची ना पुढे, पप्पांचा बर्थडे जेवायचा, तेव्हा आम्हाला आठवायचं अरे आपली एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी झाली. एक्झॅक्टली. बघा आता मी सगळ्या गोष्टी बोललो, दिवाळी बोललो, पप्पांचा बर्थडे बोललो, पण येस आमची अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे. आमच्या एंगेजमेंटला 5 वर्ष होती. 5 इयर्स छोटा काउंट नाही आहे. आणि ते 5 वर्ष इतक्या स्पीडनी गेले ना झियाना, खूप लवकर गेले. म्हणजे आता झियाना पण झाली, झियाना 2 वर्षाची झाली. अमेझिंग होते 5 इयर्स. आणि एंगेजमेंट नंतर आपलं अराउंड 7-8 महिन्यानंतर लग्न झालं, राईट. तर लग्नाची सुद्धा 2024 मध्ये अॅनिव्हर्सरी राहील, तर ती सुद्धा स्पेशल राहील. चला तर असा आजची आमची इव्हिनिंग राहणार आहे. आणि सकाळी दीपाली अनफॉर्च्युनेटली तो जो वॉश एरिया आहे मागे जिथे आम्ही कपडे वाळू टाकतो तिथे ती अडकली. त्याच्यामुळे मिल्कमॅन आलेला होता, त्यांनी दार वाजवलं. मी झियानाला शाळेत सोडायला गेलो होतो, त्यामुळे दीपाली तिकडे अडकून राहिली. कारण एक वेळा तिथे पॅक झालं की तो दरवाजा ओपन नाही करतायत. तर बरं झालं की मी घरी वापस आलो. मी जर ऑफिसला गेलो असतो तर अशी मॉर्निंग होती. त्याच्यानंतर आम्ही दिवसभर थोडे कामं केले, थोडे शूट केले. काही गुडीज आम्हाला आलेल्या होत्या गिफ्टमध्ये, तर त्याचासुद्धा पुढे मिनी ब्लॉग येईल, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघा. आणि चला तर मग आता आम्ही पुढे जाऊन काय करणार आहे नक्की तुमच्यासोबत पुढे शेअर करू. तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. तर हे आहे बाबांचं डेकोरेशनचं सामान आणि हे आहे किटकुल. आणि झियानाचा आज पूर्ण लुक मी केलेला आहे. तर ही बॉयची टी शर्ट, लिटिल ड्यूड. आणि तिचे हेअर पण आज काही बांधलेले नाही, तर पूर्ण मुलगा वाटत आहे. बॉय दिसत आहे तू आज. गर्ल आहे की बॉय आहे? गर्ल आहे. हो बेटा गर्ल आहे. मम्मा पण गर्ल आहे, झियाना पण गर्ल आहे. डॅडी काय आहे? बॉय. फोन घेतलाय तू तुझा? चल मी नाही विसरलो यावेळेस, दीपाली विसरली. नाही विसरली ती, नाही विसरत. हा चेक नाही केलं तू. राहू दे बेटा, ते काढू नको ना. हो चल झियाना. काय सनस्क्रीन आहे ती. सनस्क्रीन क्रीम सन मध्ये जातो ना त्याची क्रीम आहे ती. हा ठेवून दे. हो सगळं बोलून. तर आम्ही पोहोचलेलो आहे आता घरी. आणि झियानाची बॉटल गेली, जाऊ द्या जिथे कुठे गेली असेल. तर काही इम्पॉर्टंट सामान होतं ते भेटलं नाही, काहीच कपडे नाही मिळाले. सगळं घरचं सामान घेतलं. आणि आता घरी जाऊ, जेवण करू आणि झोपून जाऊ.